झी 24 तास एक पाऊल पुढे। शहरात ठिकठिकाणी बंद अवस्थेतल्या पोलीस चौक्यांची दुरवस्था झाल्याचं समोर आलेलं आहे। झी 24 तासने चौक्यांचा आढावा घेतला तेव्हा सातपूर MIDC जवळ असलेल्या पोलीस चौकीचा चक्क तबेला झाल्याचं दिसलं। आपण बघू शकतो दृश्य, ही आहे पोलीस चौकी। आपला विश्वास बसणार नाही। सातपूर MIDCतली ही जी पोलीस चौकीचा तबेला झाल्याचं चित्र आपण बघतोय। तिथे घोडे बांधून ठेवण्यात आलेले आम्ही बघितले, तसंच तिथे घाणीचं साम्राज्यही पाहायला मिळालं। तर नेहरू चौकातली पोलीस चौकी तर अक्षरशः बंदच आहे। पोलीस चौकीचा फेरफटका मारला असता पत्ते, फुटलेल्या बाटल्या, ग्लास, तुटक्या टेबल खुर्च्या, भिंतीवर जळमट असं चित्र पाहायला मिळालं। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी सातपूरच्या पोलीस चौकीचा आढावा घेतला। आजपर्यंत तुम्ही पोलीस चौकीच्या बाहेर वाहनं पार्क केलेली बघितली असतील। साहजिकच ती वाहनं पोलीस कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी आलेल्या नागरिकांची असतात। मात्र नाशिकची पोलीस चौकी हटके आहे। सातपूर परिसरातली एक पोलीस चौकी आहे, त्याच्या बाहेर अक्षरशः घोडे बांधण्यात आलेले आहे। घोड्यांचा तबेला असं स्वरूप या पोलीस चौकीला आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ही पोलीस चौकी बंद आहे, त्यामुळे तिथे पोलीस कर्मचारी फिरकत नाही, पोलीस गायब आहेत। मात्र इथे रात्रंदिवस घोडे तैनात केलेले असतात। आपण बघतोय पोलीस चौकीला लागूनच असणाऱ्या झाडांना अक्षरशः 6 ते 7 घोडे बांधण्यात आलेले आहे। या घोड्यांचा वापर लग्न कार्यासाठी किंवा इतर सण समारंभांसाठी केला जातो। जशी मागणी येते तशी या ठिकाणाहून हे घोडे पुरवले जातात। मात्र पोलीस ठाण्यापासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर ही पोलीस चौकी आहे। मात्र पोलिसांनी याबाबत आजपर्यंत कधीही गांभीर्याने विचार केलेला नाहीये, हे घोडे अडवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत। आपण बघतोय महिंद्रा सर्कल पोलीस चौकी असं या पोलीस चौकीचं नाव आहे। सातपूर MIDCला जाणाऱ्या रस्त्यावरच ही पोलीस चौकी आहे। सातपूर MIDC मध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे याआधी घडलेले आहेत। कर्मचाऱ्यांची, कामगारांची सुरक्षा आहे ती ऐरणीवर आलेली आहे। अशा स्वरूपात कामगारांची सुरक्षा करणं हे प्रथम कर्तव्य असताना पोलीस चौकी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे। बाहेर घोडे आहेत हे म्हणून आतमधलं चित्र दिसू नये म्हणून की काय, परंतु गृहमंत्री RR पाटील या पोलीस चौकीचे आतमधली आबरू वाचवण्यासाठी धावून आल्याचं आपल्याला चित्र दिसतंय। आपण बघतोय पोलीस चौकीची खिडकी फुटलेली आहे, काच तुटलेली आहे। तिथे एक होर्डिंग लावण्यात आलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं होर्डिंग आहे। मात्र त्यावर RR पाटील, गृहमंत्री RR पाटील यांचा चेहरा आहे। जणू RR पाटील आपल्या पोलीस चौकीमधलं काही वास्तव्य, जे खरं वास्तव्य आहे ते बाहेर पडू देऊ नये म्हणूनच या पोलीस चौकीचं संरक्षण करतायत की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे। पोलीस आयुक्त सरंगल यांना नाशिकचा पदभार स्वीकाराहून 1 वर्ष उलटून गेलेला आहे। 1 वर्षाच्या काळामध्ये गुन्हेगारी बऱ्या प्रमाणात आटोक्यात आलेली आहे, परंतु अशा बंद पोलीस चौक्यांच्या बाबतीत त्यांनी तातडीने निर्णय घेऊन पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होते। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश माळेसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।